गुड इव्हिनिंग विद्यार्थी मित्रांनो. आपण सध्या क्लासिफिकेशन ऑफ प्लांट हा आपल्या बायोलॉजीचा सायन्स मधील बायोलॉजीचा पार्ट पाहत आहोत. आणि क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स मध्ये आतापर्यंत विटाकर्स 5 किंगडम क्लासिफिकेशन मध्ये आपण किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम फंगी, किंगडम प्लांटे, किंगडम ॲनिमलिया यांच्या जनरल कॅरेक्टरिस्टिक्स पाहिल्या आणि किंगडम प्लांटेचं क्लासिफिकेशन आपण पुढे सुरू केलेलं होतं. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की इन इयर 1883 द इंग्लिश बॉटनिस्ट इक्लेअर classify the kingdom Plantae into the two subkingdom, that is Cryptogamy and Phanerogamy. Cryptogamy means the plants which do not bear flower, fruits and seeds, and Phanerogamy are such plants which bear flower, fruits and seeds. म्हणजे क्रिप्टोगॅमी हे असे प्लांट आहेत की ज्यांना फुलं, फळं आणि बिया येत नाहीत, जे लोअर प्लांट्स असतात, कमी विकसित असतात. आणि फिनोरोगॅमी म्हणजे विकसित प्लांट्स, डेव्हलप्ड प्लांट्स की ज्यांना चांगल्या पद्धतीची फुलं, फळं आणि बिया येतात. आणि याच्यावरून म्हणजेच इक्लेअर यांनी जे दिलेले दोन सब किंगडम आहेत त्यापैकी पहिला सब किंगडम आहे सब किंगडम क्रिप्टोगॅमी. फर्स्ट सब किंगडम इज द सब किंगडम क्रिप्टोगॅमी. क्रिप्टो मीन्स हिडन. क्रिप्टो म्हणजे काय? हिडन, लपवलेले. हिडन म्हणजे कसे? लपवून ठेवलेले. अँड गॅमस मीन्स मॅरेजेस. म्हणजे शब्दाचा अर्थ घ्यायचा नाही याचा, हिडन मॅरेजेस. त्याचा अर्थ काय होतो? शब्दाशी जर अर्थ घेतला तर हिडन मॅरेजेस. हिडन मॅरेजेस म्हणजे लपवलेले मॅरेजेस असा याचा मिनिंग होतो, शब्दाचा अर्थ होतो. परंतु याचं मिनिंग असं आहे की या प्लांट्स मध्ये जे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स असतात ते रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स हिडन केलेले असतात. म्हणजे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन एक्सपोज्ड नसतात, म्हणजे हिडन असतात. ज्यांचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स हिडन असतात अशा ऑर्गॅनिझम्सला, अशा प्लांट्सला म्हटलं जातं क्रिप्टोगॅमी, दॅट इज नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स. दिस सब किंगडम includes those plants which do not produce external flowers. हे असे प्लांट्स आहेत की जे काय प्रोड्यूस करत नाहीत. These kingdom include those plants which do not produce external flowers, की जे एक्सटर्नल फ्लावर्स प्रोड्यूस करत नाहीत. And seeds. या सब किंगडम क्रिप्टोगॅमी मध्ये असे प्लांट्स असतात की जे प्लांट्स एक्सटर्नल फ्लावर्स आणि सीड्स प्रोड्यूस करत नाही, निर्माण करत नाही. Thus they are considered as a bare hidden reproductive organs. तुम्हाला सांगितलं की यांचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स जे असतात ते हिडन असतात, एक्सपोज झालेले नसतात. Then the common means of reproduction of cryptogametes are spores. तुम्हाला सांगितलं की क्रिप्टोगॅमी मध्ये तीन प्रकारचं रिप्रोडक्शन होतं. जनरली ते व्हेजिटेटिव्हली सेल डिव्हिजनच्या सहाय्याने रिप्रोड्यूस होतात, जसं की फ्रॅगमेंटेशन. असेक्शुअली ते स्पोरच्या सहाय्याने रिप्रोड्यूस होतात आणि सेक्शुअली गॅमेटच्या सहाय्याने रिप्रोड्यूस होतात. जनरली आपल्याला जर मोस्टली आपण पाहितलं तर या क्रिप्टोगॅमी मध्ये होणारे रिप्रोडक्शन हे असेक्शुअल आहे आणि ते कशाच्या माध्यमातून होतं? तर स्पोर्सच्या माध्यमातून होतं. देन क्रिप्टोगॅम्स आर कॉल्ड ॲज फ्लॉवरलेस प्लांट्स. क्रिप्टोगॅम्स हे काय आहेत? तर हे फ्लॉवरलेस प्लांट्स आहेत, म्हणजे यांना फुलं येत नाहीत. सीडलेस प्लांट्स, फुलं न आल्यामुळे यांना बिया देखील येत नाहीत. अँड दे आर कॉल्ड लोअर प्लांट्स, दॅट इज लेस डेव्हलप्ड प्लांट्स. हे क्रिप्टोगॅम्स जे आहेत यांना फुलं येत नसल्यामुळे त्यांना फ्लॉवरलेस प्लांट म्हटले, बिया येत नसल्यामुळे त्यांना सीडलेस प्लांट म्हटले. त्याचबरोबर हे लेस डेव्हलप प्लांट्स आहेत, म्हणजे म्हणून यांना लोअर प्लांट्स देखील म्हटलं जातं. Then it includes both vascular and non-vascular plants. म्हणजे याच्यामध्ये जे प्लांट्स आहेत ते व्हॅस्क्युलर आणि नॉन व्हॅस्क्युलर दोन्ही प्रकारचे आहेत. आपण बेसिस ऑफ क्लासिफिकेशन मध्ये पाहिलं होतं किंगडम प्लांटेच्या, की किंगडम प्लांटेचं सेकंड लेवल क्लासिफिकेशन हे व्हॅस्क्युलर टिश्यू प्रेझेंट आहेत का ऍब्सेंट आहेत त्याच्यावरून केलेले. म्हणजेच या क्रिप्टोगॅमी मध्ये जे प्लांट येतील, क्रिप्टोगॅमी मध्ये जे प्लांट येतील त्या प्लांट्स मध्ये काही मध्ये झायलेम आणि फ्लोएम या व्हॅस्क्युलर टिश्यूज ऍब्सेंट असतील, तर काही प्लांट मध्ये त्या व्हॅस्क्युलर टिश्यूज प्रेझेंट असतील. म्हणजे क्रिप्टोगॅमीच्या काही डिव्हिजन मध्ये व्हॅस्क्युलर टिश्यूज असतात तर काही मध्ये व्हॅस्क्युलर टिश्यूज
नसतात. एक्सटर्नल वॉटर सोर्स इज रिक्वायर्ड फॉर फर्टिलायझेशन. पहा या क्रिप्टोगॅमेची एक महत्त्वाची कॅरेक्टरिस्टिक अशी की ज्यावेळी या क्रिप्टोगॅमेला रिप्रोडक्शनच्या वेळी फर्टिलायझेशन घडून आणायचं असतं, म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन होताना फर्टिलायझेशन होतं, मेल आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन होतं आणि त्याच्यातून झायगोट तयार होऊन नवीन इंडिव्हिज्युअल प्रोड्यूस होतो. तर ते मेल आणि फिमेल गॅमेटचं फर्टिलायझेशन होण्यासाठी इथं वॉटर सोर्सची आवश्यकता असते, म्हणजे या वनस्पतींना खूप जास्त पाण्याची आवश्यकता असते आणि म्हणून जनरली या क्रिप्टोगॅमे ज्या वनस्पती आहेत या जास्त करून ज्या ठिकाणी पाणी जास्त आहे अशा पाण्यामध्येच वाढत असतात. उदाहरणार्थ अल्गी, शेवाळासारख्या वनस्पती. तर अशा पद्धतीनं या जनरल कॅरेक्टरिस्टिक्स आपण कालच्या लेक्चरला पाहिल्या होत्या क्रिप्टोगॅमेच्या. याच्यानंतर आता क्रिप्टोगॅमे जो सब किंगडम आहे, दिस सब किंगडम क्रिप्टोगॅमे फर्दर डिवाइडेड इनटू 3 डिव्हिजन. या सब किंगडम क्रिप्टोगॅमेचं 3 डिव्हिजन मध्ये वर्गीकरण करण्यात आलेले. त्यातला पहिला डिव्हिजन आहे डिव्हिजन थॅलोफायटा, सेकंड डिव्हिजन आहे डिव्हिजन ब्रायोफायटा आणि थर्ड डिव्हिजन आहे डिव्हिजन टेरिडोफायटा. तर असे 3 डिव्हिजन मध्ये सब किंगडम क्रिप्टोगॅमेचं क्लासिफिकेशन केलेले. म्हणजे अपुष्प वनस्पती जे आहेत, फ्लावरलेस, सीडलेस, लोअर प्लांट जे आहेत त्यांचं क्लासिफिकेशन 3 गटांमध्ये केलेले, त्याला डिव्हिजन असं म्हटलं जातं. त्यात फर्स्ट डिव्हिजन थॅलोफायटा, सेकंड डिव्हिजन ब्रायोफायटा आणि थर्ड डिव्हिजन टेरिडोफायटा आहे. आता फर्स्ट डिव्हिजन आपण पाहू, डिव्हिजन थॅलोफायटा. Which plants is called as thallophyta? Thallus means the plant body without root, stem and leaves. थॅलस या शब्दाचा अर्थ काय होतो? थॅलस म्हणजे असे प्लांट बॉडी की ज्याला रूट नसतात, स्टीम नसते आणि लीव्हज नसतात. म्हणजेच थॅलस हे असे प्लांट बॉडी असतात की ज्यांना पानं, खोड आणि मूळ हे जे वनस्पतीचे मुख्य भाग आहेत, रूट्स, स्टीम आणि लीव्हज, खोड, पान, मूळ, हे तिन्ही भाग या प्लांट्सला नसतात. म्हणजे या डिव्हिजन मध्ये, थॅलोफायटा डिव्हिजन मध्ये येणारे जे प्लांट्स असतात ते अतिशय सिंपल प्लांट असतात की ज्यांना रूटही नसतात, खोडही नसतं म्हणजे स्टीमही नसतं आणि लीव्हज देखील नसतात. अँड फायटॉन मीन्स द प्लांट्स. फायटा या शब्दाचा अर्थ होतो प्लांट, लक्षात घ्या. फायटा मीन्स प्लांट अँड थॅलो मीन्स थॅलस. थॅलस म्हणजे काय की ज्यांना रूट, स्टीम आणि लीव्हज नसतात आणि फायटा म्हणजे प्लांट. म्हणजे असे प्लांट, थॅलोफायटाची डेफिनेशन आपण अशी करू शकतो, दोज प्लांट which do not have root, stem and leaves are called thallophyta. अशा वनस्पती ज्यांना रूट, स्टीम आणि लीव्हज नसतात अशा प्लांटच्या ग्रुपला थॅलोफायटा म्हटलं जातं. देन दिस डिव्हिजन इन्क्लुड्स, या डिव्हिजन मध्ये असणारे ज्या वनस्पती आहेत त्या कशा आहेत तर सिंपल प्लांट्स. दिस डिव्हिजन इन्क्लूड व्हरायटी ऑफ प्लांट्स, दॅट इज सिंपल प्लांट्स, प्रोकॅरियोटिक प्लांट्स अँड यूकॅरियोटिक, सिंपल यूकॅरियोटिक प्लांट्स. या डिव्हिजन मध्ये 3 प्रकारच्या वनस्पती सामावलेल्या आहेत. एक आहेत सिंपल, मोस्ट सिंपल प्लांट्स, देन प्रोकॅरियोटिक प्लांट्स अँड यूकॅरियोटिक. व्हॉट इज मीन बाय प्रोकॅरियोटिक प्लांट्स? Prokaryotic plants means the plant body made up of prokaryotic cell, and simple eukaryotic plants means the plant which body made up of eukaryotic cell. तर या पद्धतीनं सिंपल, मोस्ट सिंपल, प्रोकॅरियोटिक आणि काही यूकॅरियोटिक असे 3 प्रकारचे प्लांट्स या डिव्हिजन थॅलोफायटा मध्ये सामावलेले आहेत. Then plant body is not differentiated into stem, root and true leaves. या थॅलोफायटा डिव्हिजन मध्ये जे प्लांट्स असतात त्यांची प्लांट बॉडी ही रूट, स्टीम आणि ट्रू लीव्हज म्हणजे पानं, खोड आणि मूळ यांच्यामध्ये विकसित झालेली नसते, डिफरन्शिएट झालेली नसते. हे डिव्हिजन थॅलोफायटाच्या महत्त्वाच्या 3 कॅरेक्टरिस्टिक परत एकदा लक्षात घ्या की पहा, पहिली कॅरेक्टरिस्टिक काय सांगितली तुम्हाला, एक मिनिट, पहिली कॅरेक्टरिस्टिक काय सांगितली पहा, थॅलोफायटाचं मीनिंग सांगितलंय. थॅलोफायटा कोणाला म्हटलं जातं? थॅलस मीन्स प्लांट बॉडी विदाउट रूट, स्टीम अँड लीव्हज, अँड फायटॉन मीन्स प्लांट म्हणजे असे प्लांट की ज्यांना ट्रू रूट, स्टीम आणि लीव्हज नसतात. दिस डिव्हिजन इन्क्लूड मोस्ट सिंपल, प्रोकॅरियोटिक अँड सिंपल यूकॅरियोटिक प्लांट्स, अँड प्लांट बॉडी इज नॉट डिफरन्शिएटेड इनटू रूट, स्टीम अँड लीव्हज. यांची प्लांट बॉडी ही रूट, स्टीम आणि लीव्हज मध्ये डिफरन्शिएट झालेली नसते.
मग याचे या थॅलोफायटाच्या फर्दर कॅरेक्टरिस्टिक कोणत्या आहेत त्या पहा. 4 नंबरची कॅरेक्टरिस्टिक आहे डिव्हिजन थॅलोफायटाची. 4th कॅरेक्टरिस्टिक, the vascular tissues that is xylem or phloem are absent in this thallophyta. Vascular tissues कोणत्या आहेत vascular tissues? that is xylem and or phloem. त्याच्या vascular tissues आहेत xylem phloem are absent. व्हॅस्क्युलर टिश्यूज, ज्या व्हॅस्क्युलर टिश्यूज असतात झायलेम फ्लोएम सारख्या, त्या व्हॅस्क्युलर टिश्यूज या थॅलोफायटा डिव्हिजन मध्ये असणाऱ्या प्लांट्स मध्ये अब्सेंट असतात. दॅट इज देयर इज नो व्हॅस्क्युलर सिस्टीम, म्हणजे त्यांना व्हॅस्क्युलर सिस्टीम नसते. देयर इज नो व्हॅस्क्युलर सिस्टीम. या थॅलोफायटा डिव्हिजन मध्ये जे प्लांट्स आहेत त्यांच्यामध्ये व्हॅस्क्युलर सिस्टीम नसते. देन नेक्स्ट 5 नंबरचा जो पॉइंट आहे, 5 नंबरची कॅरेक्टरिस्टिक, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आर सिंपल वन सेल. यांचे जे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स असतात ते कसे आहेत? रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आर सिंपल, साधे असतात आणि सिंगल सेल्ड असतात. सिंगल सेल्ड म्हणजे कसे? युनिसेल्युलर. सिंगल सेल्ड असतात म्हणजे कसे असतात? युनिसेल्युलर असतात. म्हणजे पहा, या थॅलोफायटा डिव्हिजन मध्ये जे प्लांट्स आहेत त्यांचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स हे युनिसेल्युलर असतात. रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आर युनिसेल्युलर. दे हॅव युनिसेल्युलर रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स. रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन हे युनिसेल्युलर आहे. देन देयर इज नो एम्ब्रियो फॉर्मेशन आफ्टर फर्टिलायझेशन. देयर इज नो embryo formation after fertilization. फर्टिलायझेशन नंतर यांच्यामध्ये एम्ब्रियो फॉर्मेशन होत नाही. देयर इज नो एम्ब्रियो फॉर्मेशन आफ्टर फर्टिलायझेशन. दॅट इज नो एम्ब्रियो फॉर्मेशन. जनरली पहा, इतर ज्यावेळी प्लांट्स मध्ये, हायर प्लांट्स मध्ये ज्यावेळी सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं त्यावेळी गॅमेटचं फ्युजन झालं तर एम्ब्रियो तयार होतो, झायगोट तयार होतो. झायगोटची डेव्हलपमेंट फर्टिलायझेशन मध्ये मेल आणि फिमेल गॅमेट कंबाईन होऊन झायगोट तयार होतो आणि झायगोटची डेव्हलपमेंट एम्ब्रियो मध्ये होते. परंतु यांच्यामध्ये मात्र या थॅलोफायटा डिव्हिजनचे जे प्लांट्स आहेत त्यांच्यामध्ये मेल आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन झाल्यानंतर जो झायगोट तयार होतो तो झायगोट एम्ब्रियो मध्ये डेव्हलप होत नाही, म्हणजे त्यांच्यापासून एम्ब्रियोचं फॉर्मेशन होत नाही. डिव्हिजन थॅलोफायटा इज डिवाइडेड इनटू, फर्दर डिवाइडेड इनटू 3 सब डिव्हिजन. या डिव्हिजन थॅलोफायटाचं पुन्हा 3 सब डिव्हिजन मध्ये क्लासिफिकेशन केलेले आहे. पहा, डिव्हिजन थॅलोफायटा further classify into 3 subdivision. डिव्हिजन थॅलोफायटाचं पुन्हा 3 सब डिव्हिजन मध्ये क्लासिफिकेशन केलेले आहे. ते 3 सब डिव्हिजन कोणते आहेत? पहिला आहे अल्गी. फर्स्ट काय आहे? अल्गी. दुसरा आहे फंगी किंवा फंगाय आणि तिसरा आहे लायकेन्स. लायकेन्स, तुम्ही लायकेन हा शब्द ऐकलेला असेल पहा. आपल्या केमिस्ट्री मध्ये जो आपण लिटमस पेपर वापरतो किंवा लिटमस सोल्युशन वापरतो, रेड लिटमस, ब्लू लिटमस, फॉर द आयडेंटिटी ऑफ ऍसिड अँड बेस. ऍसिड आणि बेसच्या इंडिकेशन साठी, आयडेंटिफिकेशन साठी जे लिटमस पेपर वापरले जातात, इंडिकेटर वापरले जातात, ते या लायकेन प्लांट पासून तयार केलेले असतात. तर हे लायकेन देखील या थॅलोफायटा डिव्हिजनचाच एक सब डिव्हिजन आहे. डिव्हिजन थॅलोफायटा फर्दर डिवाइडेड इनटू 3 सब डिव्हिजन, अल्गी, फंगी अँड लायकेन्स. तर याच्यामध्ये अल्गी ज्या असतात त्या अल्गी मध्ये सायनोबॅक्टेरिया इन्क्लुडेड आहे. अल्गी इन्क्लुडेड सायनोबॅक्टेरिया. दिस सायनोबॅक्टेरिया इज also called as blue green algae. सायनोबॅक्टेरियाला काय म्हटलं जातं? ब्ल्यू ग्रीन अल्गी म्हटलं जातं. लक्षात ठेवा, ब्ल्यू ग्रीन अल्गी हे काय आहेत? सायनोबॅक्टेरिया आहे त्याचं दुसरं नाव. आणि दुसरं आहे फंगी.
तर फंगी मध्ये काय इन्क्लुडेड असतात? फंगाई इन्क्लुडेड बॅक्टेरिया, मोल्ड अँड ट्रू फंगी. फंगाई इन्क्लुडेड बॅक्टेरिया, मोल्ड अँड ट्रू फंगाई. तर अशा पद्धतीनं या डिव्हिजन थॅलोफायटाचं पुन्हा 3 सब डिव्हिजन मध्ये क्लासिफिकेशन केलं. लायकेन्स, फंगाय अँड अल्गी. तर यातले जे काही अल्गी आहेत ते अल्गी आपल्याला पुढे डिटेल मध्ये पाहायचे आहेत. त्याच्या अगोदर हा डिव्हिजन थॅलोफायटा जो आहे तो परत एकदा मी एक्सप्लेन करतोय आणि त्याच्यानंतर त्याचे सब डिव्हिजन अल्गी जो आहे तो आपल्याला पाहायचा आहे. तर सब किंगडम क्रिप्टोगॅमी, ज्याच्या जनरल कॅरेक्टरिस्टिक आपण अगोदर पाहितलेले की ज्यांच्यामध्ये जे फ्लावरलेस, सीडलेस आणि फ्रुटलेस प्लांट, लोअर प्लांट्स असतात त्यांना क्रिप्टोगॅमी म्हटलं जातं. आणि क्रिप्टोगॅमेचं 3 डिव्हिजन मध्ये क्लासिफिकेशन केलेले, डिव्हिजन थॅलोफायटा, डिव्हिजन ब्रायोफायटा आणि डिव्हिजन टेरिडोफायटा. आता डिव्हिजन थॅलोफायटा जो आहे, थॅलो मीन्स थॅलस. थॅलस मीन्स द सच अ प्लांट बॉडी विच डू नॉट हॅव रूट्स, स्टीम अँड लीव्स. अशी प्लांट बॉडी की ज्या प्लांट्सला रूटही नसतात, स्टीम म्हणजे फोडही नसतात आणि लिव्हजही नसतात, असे अगदी सिंपल प्लांट असतात. फक्त यांचं एकच महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक आहे, यांच्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट असतात, हरितद्रव्य असतात. आणि हरितद्रव्य असल्यामुळे हे प्रकाश संश्लेषण प्रक्रियेनं स्वतःचं अन्न तयार करतात, म्हणजेच हे ॲटोट्रॉपिक असतात, स्वयंपोषी असतात. असे हे थॅलोफायटा डिव्हिजन मध्ये असणारे जे काही प्लांट्स आहेत ते ॲटोट्रॉपिक प्लांट्स आहेत. These division include most simple prokaryotic and some simple eukaryotic plants. Then this plant body do not differentiated into root, stem and leaves. या थॅलोफायटा डिव्हिजन मधील प्लांटची बॉडी ही रूट, स्टीम आणि लीव्स मध्ये डिफरन्शिएट झालेली नसते. त्याचबरोबर दे डू नॉट हॅव व्हॅस्क्युलर सिस्टीम, दॅट इज दे डू नॉट हॅव कंडक्टिव्ह टिश्यू फॉर कंडक्शन ऑफ वॉटर अँड फूड मटेरियल. वॉटर आणि फूडच्या कंडक्शन साठी झायलेम आणि फ्लोएम अशा व्हॅस्क्युलर टिश्यूज, कंडक्टिव्ह टिश्यूज असणारी सिस्टीम या थॅलोफायटा प्लांट्स मध्ये नसते. देन देयर इज रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आर सिंगल सेल, दॅट इज दे हॅव युनिसेल्युलर रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स. यांचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स हे युनिसेल्युलर असतात. अँड देयर इज नो एम्ब्रियो फॉर्मेशन आफ्टर द फर्टिलायझेशन. यांचं फर्टिलायझेशन या थॅलोफायटा डिव्हिजन मधील प्लांटचं जर फर्टिलायझेशन झालं तर तिथे एम्ब्रियो फॉर्मेशन होत नाही. आणि या थॅलोफायटा डिव्हिजनचं जे काही क्लासिफिकेशन आहे ते फर्दर 3 सब डिव्हिजन मध्ये केलेले. त्यातला पहिला सब डिव्हिजन आहे अल्गी, दुसरा सब डिव्हिजन आहे फंगी आणि तिसरा आहे लायकेन. तर आता पहिला जो सब डिव्हिजन आहे अल्गी तो आपण पाहूया. नेक्स्ट सब डिव्हिजन अल्गी. कोणाचा सब डिव्हिजन आहे अल्गी? अल्गी इज द सब डिव्हिजन ऑफ द थॅलोफायटा. अल्गी ज्याला मराठीमध्ये म्हटलं आता शेवाळ. अल्गी म्हणजे काय? शेवाळ. तर तुम्ही सर्वांनी शेवाळ पाहितलेलं असेल पहा. आपण खेडे गावात किंवा खेडे भागात राहणारे, ग्रामीण भागात राहणारे विद्यार्थी आणि त्याच्यामुळे ज्या ठिकाणी वाहतं पाणी असतं किंवा साचलेल्या पाण्याचं डबकं असतं, म्हणजे स्ट्रीम, वॉटर स्ट्रीम असतील किंवा पॉन्ड्स असतील, बीचेस असतील, तर त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी पाणी साठलेलं असतं अशा पाणी साठलेल्या भागामध्ये आपल्याला ग्रीन कलरचे थ्रेड्स पाण्यामध्ये पाहायला मिळतात. आणि ते ग्रीन कलरचे जे थ्रेड्स असतात ते म्हणजे स्पायरोगायरा इज द एक्झाम्पल ऑफ अल्गी. ते एक अल्गीचं एक्झाम्पल आहे, म्हणजे ते एक प्रकारच्या अल्गीज आहेत, शेवाळ आहेत. मग अल्गीच्या ज्या काही मेन कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, तर अल्गीमध्ये कोणकोणत्या कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला पाहायला मिळतात? अल्गीच्या मेन कॅरेक्टरिस्टिक कोणत्या आहेत? तर अल्गीची फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक आहे, फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक ऑफ अल्गी, that is these plants grows mainly in a water. हे जे अल्गीज प्लांट्स आहेत
हे जास्त करून कुठं वाढताना दिसतात आपल्याला, कुठं ग्रो झालेले पाहायला मिळतात? मोस्टली ग्रोज इन वॉटर, दॅट इज फ्रेश वॉटर. Some algae also grows in marine water. They are mostly grows in water. म्हणजे अल्गीज हे असे प्लांट्स आहेत की जे जास्त करून वॉटर मध्ये ग्रो होतात. दे डज नॉट हॅव रूट सिस्टीम अँड लीव्स. अल्गीजला रूट्स नसतात. तुम्ही पाहिलं असेल शेवाळ पाण्यामध्ये त्याला रूट्स नसतात आणि पानं देखील. इतर झाडांना जशी पानं असतात म्हणजे या पद्धतीनं पानं असतात, रूट्स असतात, अशा अल्गीज मध्ये लीव्स सिस्टीम, लीव्स आणि रूट यांची सिस्टीम नसते. म्हणजे दे डू नॉट हॅव रूट सिस्टीम अँड लीव्स. या प्लांट्स मध्ये रूट सिस्टीम आणि लीव्स नसते. त्याचबरोबर दे हॅव क्लोरोफिल फॉर फोटोसिंथेसिस. यांचं महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक म्हणजे हे जरी रूट नसतील, लीव्स नसतील, लीव्स जरी नसतील, लीव्स अब्सेंट असले तरी मात्र क्लोरोफिल पिगमेंट मात्र त्यांच्या बॉडीमध्ये असतात. दे हॅव क्लोरोफिल म्हणजे त्यांच्यामध्ये हरितद्रव्य असतात. कशासाठी? फॉर फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस प्रोसेस साठी त्यांच्यामध्ये हरितद्रव्य असतात. आणि या फोटोसिंथेसिस प्रोसेस न ते काय करतात? दे प्रोड्यूस स्टार्च. ते स्टार्च प्रोड्यूस करतात. हेन्स दे आर ऑटोट्रोफ्स. म्हणून ते कसे आहेत? ऑटोट्रोफ्स आहेत. ऑटोट्रोफ्स म्हणजे कसे? स्वयंपोषी असतात. स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. म्हणजे पहा, अल्गीज ह्या जास्त करून कशामध्ये ग्रो होतात? वॉटर मध्ये ग्रो होतात. अल्गीज आर मोस्टली ग्रोज इन वॉटर. दे डू नॉट हॅव रूट सिस्टीम अँड लीव्स. यांच्यामध्ये रूट सिस्टीम आणि लीव्स नसतात. दे हॅव अ क्लोरोफिल. यांच्यामध्ये हरितद्रव्य असल्यामुळे ते फोटोसिंथेसिस परफॉर्म करतात आणि स्वतःचं अन्न म्हणजे स्टार्च प्रोड्यूस करतात. आणि म्हणून त्यांना काय म्हटलेले? ऑटोट्रोफ्स म्हटलेलं आहे. देन अल्गीज शोज ग्रेट डायव्हर्सिटी. आपल्याला अल्गीज मध्ये प्रचंड विविधता पाहायला मिळते. अल्गीज शोज ग्रेट डायव्हर्सिटी. अल्गीज मध्ये आपल्याला प्रचंड मोठ्या स्वरूपात विविधता पाहायला मिळते, डायव्हर्सिटी पाहायला मिळते. दे मे बी, कशी डायव्हर्सिटी आहे? These algae may be unicellular, multicellular and microscopic. Algae कशा असतात? They may be unicellular. काही algae या unicellular आहेत, काही multicellular आहेत, तर काही मायक्रोस्कोपिक म्हणजे अतिशय सूक्ष्म अल्गीज देखील आहेत, मायक्रोस्कोपिक देखील आहेत. देन नेक्स्ट, अल्गीज आर ऑटोट्रॉपिक. ते तर आपण पाहिलं की अल्गीज या ऑटोट्रॉपिक आहेत आणि त्या कशा असतात? काही युनिसेल्युलर आहेत, मल्टीसेल्युलर आहेत आणि मायक्रोस्कोपिक अल्गीज देखील आहेत. आता या अल्गीचं एक मोस्ट एक्झाम्पल, महत्त्वाचं एक एक्झाम्पल आहे. ते अल्गीचं एक्झाम्पल म्हणजे तुम्हा सर्वांना माहिती असणारी अल्गी ती आहे कोणती? स्पायरोगायरा. मोस्ट कॉमन अल्गी, ती अतिशय कॉमन अल्गी आहे स्पायरोगायरा, की जी सर्वत्र आढळते. या स्पायरोगायरा या अल्गी बद्दल आपल्याला आता पाहायचंय. तर स्पायरोगायरा अल्गी काय आहे त्याची आपल्याला डायग्राम ड्रॉ करायची आणि स्पायरोगायरा अल्गीची डायग्राम ड्रॉ करून त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर आणि त्याचे फंक्शन्स पाहायचे. तर इथं आपण अल्गी पॉइंट कंप्लीट केलेला आहे. तर अल्गी हा काय आहे? थॅलोफायटा डिव्हिजनचा एक सब डिव्हिजन आहे. त्याच्यानंतर अल्गी आपण डिटेल मध्ये पाहू. त्याच्या अगोदर आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगायची की दुसरा एक सब डिव्हिजन थॅलोफायटाचा आहे, तो म्हणजे फंगी. त्या अल्गी आणि फंगी हे दोन्हीही कशा आहेत? अल्गी ऑटोट्रॉपिक आहेत आणि फंगी
हेट्रोट्रॉपिक असतात म्हणजे सॅप्रोफायटिक असतात. ते स्वतःच अन्न तयार करू शकत नाहीत. म्हणजे अल्गी आणि फंगी मध्ये डिफरन्स काय आहे पहा. थोडक्यात इथं अल्गी आणि फंगीचा डिफरन्स अगोदर सांगतो. डिफरन्स बिटवीन अल्गी अँड फंगी. हे दोन डिव्हिजन सब डिव्हिजन कोणाचे आहेत? अल्गी अँड फंगी किंवा फंगाय इज द सब डिव्हिजन ऑफ डिव्हिजन थॅलोफायटा. डिव्हिजन थॅलोफायटाचे दोन सब डिव्हिजन. याच्यात अल्गी कशा असतात? अल्गीज आर ग्रीन. अल्गीज कशा असतात? ग्रीन असतात म्हणजे त्यांच्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट असतात. तसं फंगीमध्ये क्लोरोफिल पिगमेंट नसल्यामुळे ते कशा असतात? नॉन ग्रीन. तुम्ही बुरशी चपातीवरती, ब्रेड वरती किंवा कचऱ्यावरती ते मशरूम भूछत्र असतं ते वाढलेलं पाहिजे असेल तर ते नॉन ग्रीन असतात, अहरित असतात. फंगाय आर नॉन ग्रीन while algae are green. Then next, अल्गीज ग्रीन असल्यामुळे त्यांच्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट असतात. ते फोटोसिंथेसिस परफॉर्म करतात, स्वतःच अन्न स्वतः बनवतात. म्हणजे अल्गीज कशा आहेत? ऑटोट्रोफ्स. ते ग्रीन असल्यामुळे फोटोसिंथेसिस परफॉर्म करतात आणि म्हणून ते ऑटोट्रोफ्स आहेत. फंगाय मध्ये क्लोरोफिल पिगमेंट नसतात, ते स्वतःच फूड सिंथेसाइज करू शकत नाहीत म्हणून ते आहेत हेटेरोट्रोफ्स. दॅट इज सॅप्रोफाइट्स. अल्गीज या सॅप्रोफायटिक असतात, फंगी या सॅप्रोफायटिक असतात. देन तुम्हाला सांगितलं की अल्गीज हे काय प्रोड्यूस करतात? स्टार्च प्रोड्यूस करतात. प्रोड्यूस स्टार्च. तसं फंगाय डू नॉट प्रोड्यूस स्टार्च. ते स्टार्च प्रोड्यूस करत नाही. आणि आणखी एक महत्त्वाचा डिफरन्स या अल्गी आणि फंगीच्या सेल मध्ये असतो तो म्हणजे सेल ऑफ अल्गी हॅव सेल वॉल. सेल मध्ये काय असते? सेल वॉल असते. अल्गीच्या ज्या सेल असतात त्याच्या सेल मध्ये सेल वॉल असते. तसं फंगीच्या असतात त्याच्या सेल मध्ये सेल वॉल नसते. सॉरी, सेल वॉल असते परंतु ही सेल वॉल कोणाची असते? सेल्युलोज. सेल वॉल मेड अप ऑफ सेल्युलोज. अल्गीच्या ज्या सेल असतात त्याच्यामध्ये सेल वॉल असते आणि ती सेल्युलोज न बनलेली असते. while fungi cell have a cell wall and it is made up of tough and complex sugar called chitin. तर अशा पद्धतीनं सेल वॉल मेड अप ऑफ कायटिन. सेल वॉल ही कायटिन ने बनलेली. तर अल्गी आणि फंगी यांच्यामधला हा डिफरन्स लक्षात ठेवा. या थॅलोफायटा डिव्हिजन मध्ये ज्या अल्गी आणि फंगी या दोन सब डिव्हिजन आहेत ते काय करतात? या फंगी स्वतःच अन्न बनवू शकत नाही म्हणून ते कोणापासून फूड मिळवतात? फंगी पासून फूड मिळवतात. म्हणजे फूड मिळवण्यासाठी त्या फंगीचा आधार घेतात, फंगीच्या मदतीने. जेव्हा एखादा हेट्रोट्रॉपिक ऑर्गॅनिझम एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या मदतीने त्याचं फूड सिंथेसाइज करतो तेव्हा त्या रिलेशनशिपला म्हटलं जातं सिम्बायोटिक रिलेशनशिप. That relationship is called as which relationship? Symbiotic relationship. What is the symbiotic relationship? If the heterotrophic organism synthesize food with the help of autotrophic organism. जेव्हा हेट्रोट्रॉपिक ऑर्गॅनिझम ऑटोट्रॉपिक ऑर्गॅनिझमच्या मदतीने फूड सिंथेसाइज करतो तेव्हा त्या रिलेशनशिपला म्हटलं जातं सिम्बायोटिक रिलेशनशिप. याच्यामध्ये फंगाय या अल्गी, फंगाय हे हेट्रोट्रॉपिक ऑर्गॅनिझम आहेत की जे अल्गीच्या मदतीनं त्यांचं फूड सिंथेसाइज करतात. म्हणजे ते फंगाय हे अल्गी, फंगाय आणि अल्गी काय दाखवतात? सिम्बायोटिक रिलेशनशिप दाखवतात. फंगाय आणि अल्गी हे दोन्ही मिळून सिम्बायोटिक रिलेशनशिप आपल्याला दाखवत असतात. तर अशा पद्धतीनं हा अल्गी पार्ट आणि फंगाय काय आहे तो देखील तुम्हाला सांगितला. आता आपल्याला जो डिटेल एक्झाम्पल एक एक्सप्लेन करून पाहायचंय ते आहे स्पायरोगायरा. तर स्पायरोगायरा कडे आपण जाऊ. स्पायरोगायरा नेक्स्ट एक्झाम्पल आहे. स्पायरोगायरा. स्पायरोगायरा ही एक ग्रीन अल्गी आहे. स्पायरोगायरा ही काय आहे?
स्पायरोगायरा इज अ ग्रीन अल्गी. एक मिनिट, पेन मध्ये थोडीशी शाई भरतो मी. थोडा वेळ गेला आपला. ठीक आहे. तर स्पायरोगायरा ही कोणत्या प्रकारची अल्गी आहे? स्पायरोगायरा इज अ ग्रीन अल्गी. स्पायरोगायरा इज अ ग्रीन अल्गी. स्पायरोगायरा ही एक प्रकारची ग्रीन अल्गी आहे. ग्रीन म्हणजे कशी? बस काही अल्गी या ग्रीन असतात, काही ब्ल्यू ग्रीन असतात. तर यापैकी स्पायरोगायरा ही ग्रीन अल्गी आहे. देन सेकंड, या स्पायरोगायराचं स्ट्रक्चर आपण अगोदर ड्रॉ करू, म्हणजे आपल्याला त्या स्ट्रक्चर डायग्राम वरून त्याचं स्ट्रक्चर आणि फंक्शन एक्सप्लेन करता येईल. तर या पद्धतीने स्पायरोगायराचं स्ट्रक्चर आहे. डायग्राम ड्रॉ करतो मी. स्पायरोगायराच्या ज्या सेल असतात त्या सिलेंड्रिकल शेपच्या सेल असतात आणि स्पायरोगायराची जी बॉडी असते ती थ्रेड लाईक बॉडी असते. त्याच्या सेल या पद्धतीनं सिलेंड्रिकल शेप असणाऱ्या या स्पायरोगायराच्या सेल असतात. डायग्राम कशी ड्रॉ करायची हे पण लक्ष द्या, आणि या पद्धतीने आपल्याला एक्झाम मध्ये सुद्धा पेपर मध्ये डायग्राम ड्रॉ करता आली पाहिजे. डायग्राम ड्रॉ करत असताना इथं आपल्याला याच्यामध्ये आता हे झालं बेसिक स्ट्रक्चर सेलचं, थ्रेडचं. याच्यावरती हा रेड कलर मध्ये मी जे दाखवतोय ते आहे सेल वॉल, आणि स्पायरोगायराची म्हणजे अल्गीची जी सेल वॉल असते ते आता सांगितलं तुम्हाला कशापासून बनलेली. सेल वॉल ऑफ अल्गीज इज मेड अप ऑफ सेल्युलोज. अल्गीची सेल वॉल ही सेल्युलोज पासून बनलेली असते. सेल्युलोजनं तयार झालेली सेल वॉल ही अल्गीज मध्ये आढळते. अल्गीची जी सेल वॉल आहे ती सेल्युलोज पासून बनलेली आहे. त्याचबरोबर याच्या आतमध्ये आपल्याला असे स्पायरल क्लोरोफिल आढळतात. हे जे क्लोरोफिल आहे हे स्पायरल क्लोरोफिल आहे. या पद्धतीनं हे स्पायरल क्लोरोफिल आपल्याला या अल्गीमध्ये पाहायला मिळतात. हे स्पायरल क्लोरोफिल आहे, म्हणजे याला लेबल करू आपण. लेबल या पद्धतीने करता येईल. ही जी आहे ती त्याची सेल वॉल आहे अल्गीची. त्याच्यानंतर हे जे दाखवलेले स्ट्रक्चर आहे ते काय आहे? स्पायरल क्लोरोफिल आहेत, हरितद्रव्य आहेत. स्पायरल क्लोरोफिल. त्याच्यानंतर या स्पायरल क्लोरोफिलच्या आतमध्ये पायरेनॉइड्स काय असतात? पायरेनॉइड्स असतात. हे या पद्धतीनं पिगमेंट्स असतात, त्याला पायरेनॉइड्स म्हणतात. पायरेनॉइड्स आर अरेंज्ड इन स्पायरल क्लोरोफिल. या स्पायरल क्लोरोफिल मध्ये पायरेनॉइड्स अरेंज झालेले असतात. पायरेनॉइड्स. आणि त्याचबरोबर या सेलच्या सेंटरला, स्पायरोगायराच्या सेलच्या सेंटरला एक न्यूक्लियस असतो का? सेलच्या सेंटरला काय असतो? न्यूक्लियस. तो इथं मी ड्रॉ करतो या पद्धतीने. हा सेंटरला असणारा स्फेरिकल न्यूक्लियस आहे आणि त्याला देखील या पद्धतीने लॅमेले असतात. तर हा जो सेंटरला जो काय पार्ट आहे हा काय आहे? न्यूक्लियस ऑफ स्पायरोगायरा. स्पायरोगायरा सेलचा न्यूक्लियस आहे. अशा पद्धतीनं ही स्पायरोगायराची डायग्राम आहे. आता याच्यामध्ये स्पायरोगायराचं जे स्ट्रक्चर आहे ते स्पायरोगायराचं स्ट्रक्चर आपल्याला पाहायचंय. स्पायरोगायरा सांगितलं तुम्हाला की ह्या ग्रीन अल्गी आहेत अँड फ्री फ्लोटिंग फिलामेंटल अल्गीज. They are freely floating filamental algae.
फ्रीली फ्लोटिंग फिलामेंटल अल्गीज म्हणजे पाण्यामध्ये मुक्तपणे तरंगणाऱ्या, फ्लोट होणाऱ्या, पाण्यामध्ये फ्रीली फ्लोट होणाऱ्या अल्गी आहेत. स्पायरोगायरा इज अ फ्रीली फ्लोटिंग ग्रीन अल्गीज. देन नेक्स्ट पुढची कॅरेक्टरिस्टिक कशी आहे? इट बिलॉंग्स टू कुठल्या सब किंगडम आणि डिव्हिजन मध्ये अल्गी येते? अल्गी बिलॉंग्स टू सब किंगडम क्रिप्टोगॅमी, सब किंगडम क्रिप्टोगॅमी and division, which division Thallophyta. That is algae belongs to subkingdom cryptogamy and division Thallophyta. algae ही सबकिंगडम क्रिप्टोगॅमी मधील थॅलोफायटा डिव्हिजन मध्ये येते. Then next characteristic of algae, it is found growing abundantly in a water, or it found growing abundantly in water of ponds, ditches, slowly running water, हळुवारपणे फ्लो होणारा वॉटर, स्लोली रनिंग वॉटर, त्यालाच आपण काय म्हणतो? स्ट्रीम्स, झरा इत्यादी मध्ये या अल्गीज आपल्याला ग्रो झालेल्या पाहायला मिळतात. अल्गीज आर फाउंड ग्रोइंग अबंडंटली इन अ वॉटर ऑफ पॉन्ड्स, स्ट्रीचेस, स्लोली रनिंग वॉटर किंवा स्ट्रीम्स यांच्यामध्ये या स्पायरोगायरा अल्गी आपल्याला ग्रो झालेल्या पाहायला मिळतात. देन नेक्स्ट द स्पायरोगायरा फिलामेंट्स इज अनब्रांच्ड. दे आर अनब्रांच्ड. स्पायरोगायराचे जे फिलामेंट असतात ते अनब्रांच्ड असतात, म्हणजे त्यांना ब्रांचेस नसतात. जनरली इतर प्लांट्सला जशा ब्रांचेस असतात, फांद्या असतात, तशा फांद्या या स्पायरोगायराला नसतात. दे आर अनब्रांच्ड, दॅट इज दे डू नॉट हॅव root, stem and leaves. त्याचबरोबर त्यांना रूट, स्टेम आणि लीव्स हे पार्ट देखील नसतात. each cell consists किंवा स्पायरोगायरा कन्सिस्ट सिंगल रो ऑफ सिलेंड्रिकल सेल. याच्यामध्ये सिलेंड्रिकल सेलची एक सिलेंड्रिकल सेल, दुसरी सिलेंड्रिकल सेल, अशी याची सिंगल सेलची एक रो असते. इट कन्सिस्ट सिंगल रो ऑफ सिलेंड्रिकल सेल. सिलेंड्रिकल सेल्सची सिंगल रो आपल्याला या स्पायरोगायरा मध्ये पाहायला मिळते. म्हणजे सिंगल रो ऑफ सिलेंड्रिकल सेल, सिलेंड्रिकल सेलची सिंगल रो या स्पायरोगायरा मध्ये आहे. देन नेक्स्ट 6 नंबर, each cell is lined by cell wall. प्रत्येक सेल वरती काय आहे? सेल वॉल आहे. each cell lined by cell wall म्हणजे या स्पायरोगायराच्या प्रत्येक सेल मध्ये काय असते? सेल वॉल असते. सेल वॉलला प्रत्येक सेल ही कव्हर केलेली असते. न्यूक्लियस इज सिच्युएटेड. न्यूक्लियस कुठे आहे? या सेल मध्ये न्यूक्लियस कुठे आहे? सेंटरला आहे सेलच्या. दॅट इज न्यूक्लियस इज सिच्युएटेड at center of cell. सेलच्या सेंटरला न्यूक्लियस आढळतो. म्हणजे याच्यामध्ये न्यूक्लियस हा सेलच्या सेंटरला आढळतो. देन नेक्स्ट फर्दर कॅरेक्टरिस्टिक, क्लोरोफिल्स आर स्पायरली अरेंज. क्लोरोफिल कसे अरेंज झालेले? क्लोरोफिल आर स्पायरली अरेंज. क्लोरोफिल हे स्पायरली अरेंज झालेले असतात. जसं की इथं पहा, स्पायरली अरेंज, स्पायरल क्लोरोफिल हे स्पायरली अरेंज होणारे क्लोरोफिल याच्यामध्ये दाखवलेले आहेत. अँड
The pyrenoids are arranged in a spiral chlorophyll. Pyrenoids arranged in स्पायरल क्लोरोफिल. या स्पायरल क्लोरोफिल मध्ये काय असतात? पिरेनॉइड्स असतात. हे पिरेनॉइड्स पिगमेंट जे आहेत या स्पायरल क्लोरोफिल मध्ये आढळत आहेत. तर अशा पद्धतीनं हा स्पायरोगायरा पॉइंट आपण या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. तर पहा स्पायरोगायरा काय आहेत, परत एकदा याचं रिवाइज करू आपण त्याला. स्पायरोगायरा इज अ ग्रीन अल्गी. स्पायरोगायरा ही एक ग्रीन अल्गी आहे, ही हरित शेवाळ आहे. त्याची इथं डायग्राम ड्रॉ करून दिलेली. कधी कधी एक्झाम मध्ये आपल्याला ही डायग्राम दिली जाते. आयडेंटिफाय द फिगर अँड एक्सप्लेन इट. फिगर आयडेंटिफाय करा आणि एक्सप्लेन करा. तर अशी जर फिगर असेल तर ती फिगर कशाची आहे? स्पायरोगायराची आहे, हरित शेवाळाची आहे. मग पहिला पॉइंट काय लिहायचं की स्पायरोगायरा ही कसल्या प्रकारची अल्गी आहे? स्पायरोगायरा इज अ ग्रीन अल्गी. देन सेकंड, दे आर फ्रीली फ्लोटिंग इन फिलामेंटल अल्गीज. त्या फ्रीली फ्लोटिंग फिलामेंटल अल्गीज आहेत, म्हणजे मुक्तपणे पाण्यामध्ये फ्लोट होणाऱ्या, पाण्यामध्ये तरंगणाऱ्या या अल्गीज आहेत, हिरव्या अल्गीज आहेत. इट बिलॉंग्स टू सब किंगडम क्रिप्टोगॅमे. कुठल्या सब किंगडम मध्ये याचा समावेश होतो? तर या अल्गीचा समावेश हा क्रिप्टोगॅमे या सब किंगडम मध्ये होतो आणि डिव्हिजन थॅलोफायटा मध्ये. म्हणजे सब किंगडम क्रिप्टोगॅमेच्या डिव्हिजन थॅलोफायटा मध्ये या अल्गीज समाविष्ट आहेत. देन नेक्स्ट, इट इज फाउंड ग्रोविंग abundantly in a water of ponds, ditches and slowly running water and streams. या अल्गीज, स्पायरोगायरा या अल्गीज आपल्याला मोठ्या प्रमाणात वाहत्या, हळूवारपणे वाहणाऱ्या पाण्यामध्ये, झऱ्यामध्ये, डिचेस आणि पॉन्ड्स, डबके जे असतात साठलेल्या पाण्याचे, त्याच्यामध्ये वाढताना आढळतात. दे आर अनब्रँच. त्या स्पायरोगायरा अल्गीज ज्या आहेत त्या अनब्रँच्ड आहेत, म्हणजे त्यांना फांद्या नसतात. दे डू नॉट हॅव रूट स्टीम अँड लीव्स. त्यांना रूट स्टीम लीव्स नाहीयेत. They reproduce simply by the fragmentation process. हा एक पॉइंट इथं ऍड करायचा राहिलाय की स्पायरोगायराचं रिप्रोडक्शन हे फ्रॅगमेंटेशन न होतं, म्हणजे असेक्शुअली ते फ्रॅगमेंटेशन न रिप्रोड्यूस होतात. दॅट इज प्रोसेस ऑफ सेल डिव्हिजन. ईच सेल लाइन्ड बाय सेल वॉल. प्रत्येक सेल मध्ये काय असते? सेल वॉल असते. प्रत्येक सेलला काय असते? इथं हे रेड कलरची आउटलाईन दाखवलेली ती सेल वॉल आहे. प्रत्येक सेल ती सेल वॉल न कव्हर झालेली असते. And nucleus is present at the center of cell. Nucleus हा सेलच्या सेंटरला असतो. Then spiral chlorophyll are present inside the cell. सेल मध्ये स्पायरल क्लोरोफिल असतात की जे फोटोसिंथेसिस परफॉर्म करतात, आणि पिरेनॉइड्स पिगमेंट जे असतात ते स्पायरल क्लोरोफिल मध्ये अरेंज झालेले असतात. तर अशा पद्धतीनं इथं स्पायरोगायरा हा देखील आपण एक एक्झाम्पल डिटेल मध्ये पाहिलेले. तर डिव्हिजन थॅलोफायटा हा या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. म्हणजे पहा आतापर्यंत आपण क्रिप्टोगॅमे, सब किंगडम क्रिप्टोगॅमे, त्याच्या जनरल कॅरेक्टरिस्टिक्स पाहितल्या. सब किंगडम क्रिप्टोगॅमेचं तुम्हाला सांगितलं की 3 डिव्हिजन मध्ये क्लासिफिकेशन केलेले: डिव्हिजन थॅलोफायटा, डिव्हिजन ब्रायोफायटा आणि डिव्हिजन टेरिडोफायटा. त्यापैकी पहिला जो सब डिव्हिजन होता तो डिव्हिजन थॅलोफायटा आपण पाहितला, आणि थॅलोफायटा डिव्हिजनच्या जनरल कॅरेक्टरिस्टिक्स पाहितल्या. थॅलोफायटाचं पुन्हा 3 सब डिव्हिजन मध्ये क्लासिफिकेशन केलेलं होतं: अल्गी, फंगी आणि लिचेन्स किंवा लायकेन्स. आणि त्याच्यानंतर आपण अल्गी ज्या आहेत त्या अल्गीच्या जनरल कॅरेक्टरिस्टिक्स पाहितल्या, आणि अल्गी मध्ये एक्झाम्पल पाहितलं स्पायरोगायरा. इथं डिव्हिजन थॅलोफायटा पूर्ण झाला. आता याच्यानंतरचा जो डिव्हिजन आहे तो आहे डिव्हिजन टेरिडोफायटा. तर डिव्हिजन ब्रायोफायटा, सेकंड डिव्हिजन ब्रायोफायटा आणि थर्ड डिव्हिजन टेरिडोफायटा यांच्या जनरल कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत आणि त्यांचे एक्झाम्पल्स काय आहेत. जसं स्पायरोगायरा हे अल्गीचं एक्झाम्पल आहे, तसे ब्रायोफायटाचे एक्झाम्पल काय आहेत, टेरिडोफायटाचे एक्झाम्पल काय आहेत, ते देखील आपल्याला त्या डिव्हिजन मध्ये असणारे प्लांट्स देखील स्टडी करायचे. परंतु आपण ते उद्याच्या लेक्चरला पाहू. जर तुम्हाला हे सर्व लेक्चर समजलेलं असेल तर तुम्ही इतरांना ते पुढे फॉरवर्ड करा, आणि सर्वांनी ज्युपिटर क्लासरूम या चॅनलला सबस्क्राईब करायचंय. ओके, धन्यवाद.